समोर उभा आहे एक अजस्त्र कडा, धुक्याच्या दुलईत लपलेला, आकाशातल्या ढगांशी लपंडाव खेळणारा. वाऱ्याची एक थंड शीत जुळू गालावर स्पर्शते आणि क्षणभर वाटून जातं. हे पृथ्वीवरचं दृश्य नाही, हे तर स्वर्गाचं प्रवेशद्वार आहे. आणि हो, हाच तो कोकण कडा. नमस्कार मित्रांनो, धुके, गुडता आणि इतिहासाचा सुगंध घेऊन हरिश्चंद्रगडाच्या मिस्ट्रीचा भाग 2 मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. जर तुम्ही भाग पहिला मिस केला असेल तर लगेच वर दिलेल्या आय बटनावर क्लिक करा, कारण ती कहाणी अनुभवणं खूप गरजेचं आहे पुढचा प्रवास समजून घेण्यासाठी. आणि हो, अशाच रोमांचक आणि थरारक ट्रेक्सच्या कथा जर तुम्हाला पाहायच्या असतील तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग, पावसाच्या सरी, धुक्याच्या कुशीत लपलेला गड आणि काही न उलगडलेली रहस्य, सुरू करूया आजचा हा विसरायला न येणारा प्रवास. तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी आपण हरिश्चंद्रेश्वराचं दर्शन घेतलं आणि इथं सगळीकडे असा ढग पसरलेत, म्हणजे धुकं पसरले, त्यामुळे आपल्याला विजिबिलिटी एकदम लो झाल्यामुळे काहीही दिसत नाही. तर आता आपण चाललोय कोकण कड्याकडे. अजून एक पॉइंट आमचा ठरला होता जाण्याचा, ते म्हणजे केदारेश्वर गुफा मंदिर, पण काही कारणास्तव तिथं जाऊ शकलो नाही. कारण काही वेगळी नव्हती तिथे, एकदम असं वातावरण डल झाल्यामुळं आतमध्ये पण काही दिसत नव्हतं. त्यामुळे म्हणलं सकाळी जर वातावरण क्लिअर झालं, उजेड आला, तर आपल्याला ते महादेवाचं मंदिर प्रॉपर बघता येईल. म्हणून आम्ही तो पॉइंट उद्या कव्हर करण्यासाठी ठेवला. त्याबरोबरच आपण लेण्या सुद्धा उद्या कव्हर करणार आहोत. आणि आम्ही आता चाललोय कोकण कड्याकडे. तुम्ही बघू शकता वातावरण काय कमाल झाले. मित्रांनो, बघू शकता तुम्ही, इथं छोटीशी झोपडी आहे, पण ती सुद्धा एकदम कमाल दिसते. धोका एक नंबर झालं या ठिकाणी. आता या ठिकाणी काहीतरी स्नॅक्स घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. तर मॅडम, काय काय सांगितलं? पोहे आणि मॅगी. पोहे पण गरमच मिळणार ना ताई? मग तुम्ही काय सांगणार? दोघांपैकी एक काहीतरी. मला पोहे पाहिजे. हा, पण काकू थोडस फास्ट पाहिजे, कारण की कोकण कड्यावर आम्हाला तिथे जायचंय, अर्जंट आहे थोडं. 3 पोहे 1 मॅगी. ओके. तर एवढ्या उंचावर येऊन आपल्याला मॅगी, पोहे गरम मिळतंय, याच्यापेक्षा वेगळं सुख काय असणार आहे? तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी आपले पोहे आलेत. आम्ही 4 जण मिळून मस्त असं पोहे खातोय. वातावरण एक नंबर झाले, सगळीकडे धुकं आहे. पोहे पण खूप गरम आहेत. ही स्टीलची प्लेट मला खालून पोळती आणि या ठिकाणी माझा चमचा आता पडला होता, पण काकूने आम्हाला दुसरा दिला. आता मी टेस्ट करून बघतो पोह्याची कशी आहे. एक नंबर क्वालिटीचे पोहे आहेत. गडावर पोहोचलो, पण वातावरणात एक निराशेची सावली पसरली होती. मनातलं सुंदर स्वप्न, कोकण कड्यावरचा सूर्यास्त, आता धुक्याच्या जाळ्यात हरवलेलं होतं. आता जस्ट चहा घेतला आणि कोकण कड्याकडे निघालोय मी. मित्रांनो, तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं काय कॉन्ट्रास्ट तयार झालाय, काय भारी वाटतंय. एकदम असं धुकं पसरलंय, झाडांच्या सांदीतून धुकं दिसतंय आपल्याला. एक नंबर असं दृश्य तयार झालंय या ठिकाणी. फक्त आपल्याला कोकण कड्याकडे गेल्यानंतर तो नजारा पाहायला मिळाला पाहिजे. चला. तरीही आशेच्या एका नाजूक किरणासाठी आमची पावलं ओढीने धोक्याला चिरत कोकण कड्याकडे धावत होती. मित्रांनो, लवकरच आपण कोकण कड्यापाशी जाऊयात. आणि धुकं बघताय तुम्ही, एवढं सगळं धुकं इथं पसरलंय. नीटनेटकं आपल्याला रस्ता पण दिसत नाही, विजिबिलिटी एकदम शून्य झालेली आहे.
माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता 2 वर्षापूर्वी ही घटना घडली होती की हरिश्चंद्रगडावर 4 मुलं आली आणि त्यातला एक मुलगा मृत्युमुखी पडला. तर त्याचं कारण मुख्य हेच आहे की इथं असणारं एवढं भयंकर धुकं आणि त्या रात्री खूप सारा पाऊस पडत होता. त्यामुळे ते रस्ता चुकले, भिले. त्यांना पावसाच्या पाण्यामुळे थंडगार झाली त्यांची शरीरं आणि त्यातला एक व्यक्ती, एक मुलगा मृत्युमुखी पडला. त्यांच्यासाठी ती रात्र काय असेल, त्यांना खरंच काहीच दिसत नसेल. तर मित्रांनो, काही गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. तुम्ही डोक्यामध्ये रस्ते सुद्धा ठेवले पाहिजे आणि शक्यतो गडावर येऊन मुक्काम केला पाहिजे आणि सकाळी उठून अर्ली मॉर्निंग तुम्ही इथून गेलं तरी चालते. त्यामुळे चुकण्याची भीती नाही. इथं तुम्ही प्रॉपर मुक्काम करा. तुम्हाला जेवणाची सोय आहे, तुम्हाला टेंट मिळेल. हरिश्चंद्रगड तुम्ही चांगल्या पद्धतीने एक्सप्लोअर करू शकता. आणि अवघ्या काही मिनिटातच मी आता कोकणकड्याजवळ जातोय. आणि अखेर कोकणकडा धुक्याच्या पडद्याआड लपूनच राहिला. पण यावेळी काहीतरी वेगळं घडलं, काहीतरी खास. या ट्रेकमध्ये आम्ही एक नवीन अनुभव जोडलाय. आमच्यासोबत होता एक टेंट. मग काय, एक मोकळी शांत जागा निवडली, आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला आणि सुरुवात झाली आमच्या छोट्याशा जगाच्या उभारणीची. त्या टेंटच्या एका खुणीत आठवणीचं घर बांधायला. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता हरिश्चंद्रगडावर येऊन पोहोचलोय आणि समोरच आपल्या कोकणकडा आहे आणि इथं आम्ही टेंट लावण्याचा निर्णय घेतलाय. पहिल्यांदाच आम्ही टेंट घेतला आणि कोकणकड्यावर आलो. तर आज पहिल्यांदा आम्ही टेंट इथं लावतोय आणि मस्तपैकी टेंट मध्ये आजची नाईट आपली टक टक टकाक. तर मित्रांनो, अशा प्रकारे खूप सारी मेहनत घेऊन आम्ही या ठिकाणी टेंट सेट केला आणि आता छोटीशी आम्ही या ठिकाणी गादी आणली आणि त्याच्यामध्ये टाकतो आणि मस्त असं झोपतो. लय झोप लागली, लय थकलोय. तर मित्रांनो, हाच तो कोकणकडा आणि हा कोकणकडा जगप्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातला तर सगळ्यात प्रसिद्ध आहेच, पण जगप्रसिद्ध आहे. तर या कोकणकड्यापाशी मी येऊन पोहोचलोय. आता आजची तारीख पाहता, आज 7 तारीख आहे, 7 जून. या ठिकाणी आम्हाला क्लिअर वातावरण मिळायला पाहिजे होतं, पण आता सध्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पावसाचं वातावरण झालेलं आहे. त्यामुळे इथं सर्वत्र धुकं पसरलेलं आहे. आज आपण या ठिकाणी काही विजिबिलिटी नसल्यामुळं कोकणकडा स्पष्टपणे पाहू नाही शकलो. ड्रोन पण आपल्याला या ठिकाणी फ्लाय करायचा होता. पण मित्रांनो, आपण सकाळी या ठिकाणी कोकणकडा पाहण्याचा प्रयत्न करू. पूर्ण रात्रीमध्ये या ठिकाणचं वातावरण क्लिअर जर झालं तर आपली मॉर्निंग अतिशय सुंदर असेल, अगदी स्वर्गासारखी. तर बघूयात आपल्याला निसर्ग साथ देते का नाही. रात्र एका थांबलेल्या क्षणासारखी वाटली. अंगावर शहारा आणणाऱ्या थंडीने आम्हाला कुडकुडवून टाकलं. पण मनात होती फक्त एकच आशा, सकाळचं तेज आणि धुक्याचा पडदा हटण्याची. आणि मग अखेर सकाळ झाली. सूर्यकिरणांनी आकाशात एक नवं चित्र रंगवायला सुरुवात केली. आता सर्वांचे डोळे फक्त एका दिशेकडे होते, त्या महाकाय कोकणकड्याकडे. सगळ्यांना आतुरता होती. वातावरण स्वच्छ व्हावं, धुकं बाजूला सरकावं आणि तो भव्य दिव्य कोकणकड्याचं दर्शन व्हावं. तो क्षण श्वास रोखून पाहण्यासारखा होता. गुड मॉर्निंग. आणि इथं रात्री आपण टेंट टाकला होता. रात्री काही शूट करू शकलो नाही. इथं प्रवीण आणि पूजा यांनी टेंट टाकला होता आणि इथं मी आणि परसू दोघांनी टेंट केला होता. तर भयंकर असं वातावरण झालंय, मस्त असं धुकं आलंय आणि तुम्ही बघू शकता भयंकर गर्दी आहे. खरंच ज्या व्हायरल झालेल्या रील्स असतात त्या बघून सगळी मुलं या ठिकाणी त्या शॉटसाठी आले, पण निसर्गानं तो काय शॉट दाखवलंच नाही. तर आम्ही सुद्धा या ठिकाणी एक अर्धा एक तास अजून थांबून वातावरण क्लिअर होईल का नाही हे बघण्यासाठी थांबणार आहोत. आणि इथली सगळी गर्दी आता मी तुम्हाला ड्रोनच्या सहाय्याने दाखवणार आहे. आपला फिनिक्स आता उडतोय. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही सर्व मंडळी या ठिकाणी येऊन बसलेली आहे. वातावरण क्लिअर होण्यासाठी किंवा मग या ठिकाणी सूर्यप्रकाश चांगला चमकला तर इंद्रवज्र दिसण्याची शक्यता आहे. पण आजकाल कोण नीट वागत नसल्यामुळे, फॉर एक्झाम्पल आता पूजा नीट वागत नसल्यामुळे काय तिच्या पापानुसार तिच्या इंद्रवज्र तिला दिसेल असं मला वाटत नाही. मी याच्यासोबत आले मग डबलच दिसत नाही, म्हणजे 2 पाप मिक्स झाले. तर आम्ही सुद्धा या ठिकाणी आता काही वेळ वाट बघणार
जर दिसला इंद्रवज्र दिसू अगर न दिसू वातावरण थोडं जर क्लिअर झालं एका दुसरा शॉट मिळाला तर आपला कोकणकडा सार्थकी ठरला असं म्हणायला हरकत नाही. इथून नंतर आम्ही पळ काढणार आणि सुसाट निघणार आता खाली. कारण कालपासून इथं आल्यापासून फक्त एकच बघतोय आम्ही धुकं 5-5 फूट पण एक 15-20 फुटावरनं पलीकडची लोक दिसत नाहीत. व्हाईट कॅनव्हास लावलाय. हा फुल व्हाईट कॅनव्हास लावलाय आणि वरनं कापूस त्याच्यावर पिंजून ठेवलाय. तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी आपण आता झाडाची पानं काही टाकून ते रिटर्न वर येतात का नाहीत ते बघण्यासाठी मी एवढे फाटे तोडून आणलेत. आता मी 1 बाय 1 ट्राय करतो. पूजाताई तुम्ही मला शूट करा. आणि तीच ती शांतता. सगळेजण त्या एका जादुई क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते. मी सहज एक फांदी उचलली आणि मोकळ्या आकाशात फेकली. क्षणभरातच जणू निसर्गानं प्रतिसाद दिला. समोरचं धुकं अलगद बाजूला सरकलं आणि काय आश्चर्य, समोर उभा होता कोकणकडा, भव्य, दिव्य आणि अगदी स्वर्गासारखा. ते दृश्य पाहून क्षणभर सगळे थांबले, श्वास रोखला आणि त्या अप्रतिम सौंदर्यात हरवून गेले. तर मित्रांनो अशा प्रकारे कोकणकडा आपण चांगल्या पद्धतीने एक्सप्लोर केला आणि आपल्याला अशा टाईपचे चांगले चांगले शॉट्स पाहायला मिळाले. म्हणजे इथलं निसर्ग क्लिअर झाला, ऊन आलं, त्यामुळे आपल्याला बरंच काही पाहता आलं आणि आपण ड्रोनच्या सहाय्यानं पण आता बरंच काही शूट केलं. मित्रांनो तुम्ही बघू शकता इंद्रवज्र आपल्याला इथून दिसतोय आणि हा क्षण या ठिकाणी निसर्गात पाहणं म्हणजे खूपच अनमोल गोष्ट आहे. ती कधीतरी बघायला मिळते. फक्त आजपर्यंत इंद्रवज्र ऐकण्यात होता पण आज बघायला मिळाला प्रत्यक्ष. आता कॅमेऱ्यामध्ये पूर्ण शूट होते का नाही माहित नाही पण मी डोळ्यानं बघून खूप सारा आनंद या ठिकाणी घेत आहे. गडाच्या हृदयात वसलेली एक अद्भुत जागा कोकणकडा. नुसतं नाव घेताच अंगावर शहारा येतो. सह्याद्रीच्या विशाल कुशीत हा कडा म्हणजे निसर्गाने कोरलेली एक भव्य आणि थरारक कलाकृती. अर्धचंद्राकृती आकार आणि नजरेत भरून येणारी ती खोल दरी. सुमारे 3500 फूट उंचावरून जेव्हा हा कडा सरळ 700 मीटर खाली कोसळतो तेव्हा क्षणभर काळ थांबतो आणि श्वास आत अडकतो. पण याची खरी जादू सुरू होते सूर्यास्ताच्या वेळी. आकाशात रंगाची उधळण आणि समोर कोकणच्या दिशेने झेपावणारा हा प्रपात. हे दृश्य अनुभवताना मनात एक वेगळीच शांतता आणि गूढतेची लहर निर्माण होते. कोकण कड्याचं ओव्हरहँग म्हणजे सरळ खाली न पडता थोडं पुढं झुकलेला हा कडा जगात फारच थोड्या ठिकाणी पाहायला मिळतो. हवामान कधीही बदलतं, क्षणात धुक्याची चादर पसरते, ढगांची नृत्यकला सुरू होते आणि आपण हरवून जातो त्या दरीच्या अथांग गूढतेत. इतिहास सांगतो हरिश्चंद्रगडाचा हा रक्षणकर्ता सुमारे 6व्या ते 7व्या शतकापासून तसाच उभा आहे, मौनात, भव्यतेत आणि थरारात. कोकणकडा तो अनुभव नाही, ती एक अनुभूती आहे. आणि त्या क्षणी नशिबाने अजून एक चमत्कार आमच्या वाट्याला आणला. इंद्रवज्र. आकाशात सूर्यकिरणांचा आणि धुक्यांच्या कणांचा अफलातून खेळ. कोकण कड्यावर इंद्रवज्राचं दर्शन म्हणजे या यात्रेचं अंतिम वर्णनच जणू. त्या दृश्यानं मन भरून आलं. हरिश्चंद्रगडावरील ही सफर आता केवळ ट्रेक नव्हता, तो एक आध्यात्मिक अनुभव बनून गेला होता. आता मन शांत झालं होतं, समाधानानं भरून गेलं होतं. आणि मग आम्ही त्या गुडतेतून हळूहळू पुढे सरकलो. गंतव्य होतं गणपती लेणी. जिथे निसर्ग थांबतो तिथे इतिहास सुरू होतो.
तर मित्रांनो अशा प्रकारे कोकण कड्याकडनं आलो. आता इथं थांबलो आम्ही आणि चहा घेतला कालच्या ठिकाणीच. चहा खूप बेस्ट होता आणि तिकडनं खाली हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराकडनं उतरता आम्ही डायरेक्टली सरळ आलो इकडं आणि इथे एक छोटासा धबधबा लागतोय आणि आम्ही जातोय लेण्यांमध्ये. तर इथल्या लेण्या सुद्धा खूपच प्रसिद्ध आहेत आणि खूपच भारी आहेत. त्यातल्या एका लेणीमध्ये गणेश मूर्ती आहे खूपच मोठी. तर ती मूर्ती पाहण्यासाठी आपण तिकडे जातोय. गर्दीचा आज महापूर आलाय तरी सुद्धा आपल्याला सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. एवढा मोठा हा गड आहे. तर लवकरच आपण त्या आता लेण्या पाहूयात. त्याच्यानंतर आपल्याला केदारेश्वर गुहेत जायचंय. तर मित्रांनो अशा प्रकारे आता मी आलो इथं गणपतीच्या लेणीपाशी. ज्यावेळेस आपण वरनं येतो कोकण कड्यापासून येतो आणि तिथं छोटंसं मंदिर लागतं. तिथून खाली गेल्यानंतर आपण हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराकडे जातो. पण आपण इकडनं आता आलो तर आपल्या इथं काही लेण्या पाहायला मिळतील. त्यातली जी चांगली लेणी आहे ज्या लेणीचं कोरीव काम चांगलं आहे तिथं आपल्याला गणपतीची मूर्ती बघायला मिळते. तर अशी ही गणपतीची मूर्ती आहे. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही गणपतीची मूर्ती किती मोठी आहे. ऑलमोस्ट 7 फुटाची गणपतीची मूर्ती आहे. आणि एकदाचा तो क्षण पुन्हा आला. आम्ही पुन्हा उभे होतो हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराच्या पायथ्याशी. समोर ते प्राचीन काळाच्या दगदगीतही आढळलेलं मंदिर आणि त्याच्या शेजारी शांत नितळ पाण्यानं भरलेली ती चौकोनी पुष्करणी. जणू काळाच्या आरशात उतरलेलं देवत्वाचं प्रतिबिंब. काल संध्याकाळी सूर्य मावळतीकडे झुकत होता. धुकं आणि सुरक्षेच्या मर्यादामुळं आम्ही एरियल शॉट्स घेऊ शकलो नव्हतो. पण आज संपूर्ण दृश्य स्वप्नासारखं भासू लागलंय. पावसाळ्यात हे ठिकाण काहीतरी वेगळंच रूप धारण करतं. प्रत्येक थेंब, प्रत्येक वारा, प्रत्येक नजारा स्वर्गाचं भान देतो. खरंच हरिश्चंद्रगड कधीच निराश करत नाही. उलट तो प्रत्येक वेळी नव्याने प्रेमात पाडतो. तर मित्रांनो हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिरापासून आपण खाली आलो इकडं की आपल्याला खाली लागते केदारेश्वर गुफा. तर त्या गुफेमध्ये आपल्याला एक महादेवाची पिंड पाहायला मिळते. त्या पिंडीचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला त्या पाण्यातून जावं लागतं. आता बघूया तिथं किती पाणी आहे. त्याबरोबरच ती पिंड 5000 वर्षापूर्वीची आहे.
तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आता केदारेश्वर गुफेच्या बाहेर थांबलोय. आतमध्ये जाऊन पाण्यातनं आतमध्ये जाऊन महादेवाचं आपल्याला दर्शन करायचं होतं, पण काही कारणास्तव आपण आतमध्ये गेलो नाही. म्हणजे एवढी भयंकर तुफान गर्दी होती, आज रविवार असल्यामुळे भयंकर गर्दी होती, तर आतमध्ये आपण जाऊ शकलो नाही. तर आतमध्ये महादेवाच्या पिंडीच्या शेजारी 4 खांब आहेत, तर त्यातले 3 खांब पडलेले आहेत. म्हणजे ती अख्खी ही गुहा एका खांबावर उभारलेली आहे. आणि त्याचा अर्थ असा आहे की पहिला खांब म्हणजे सतयुग, दुसरा खांब म्हणजे त्रेतायुग, तिसरा खांब म्हणजे द्वापारयुग आणि चौथ्या खांबावर म्हणजे कलियुगाच्या खांबावर हा इथली गुफा उभारलेली आहे, इथलं मंदिर उभारलेलं आहे. किंवा असं काही मानलं जातं की हा चौथा खांब जर पडला तर या ठिकाणी ही पृथ्वी नष्ट होईल असं म्हणलं जातं. तर आज आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ शकलो नाही, पण बाहेरूनच दर्शन घेतोय आणि इथून आपण आता पुढे जातोय. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण हरिश्चंद्रगडाचा ट्रेक केला. आपण पहिल्यांदा ट्रेक केला होता तो खिरेश्वर गावात आलतो, तो खूप मोठा ट्रेक होता. यावेळेसचा जो ट्रेक होता तो 5 नाही मार्गी होता, त्यामुळे ट्रेक सोपा होता, पण 2 दिवसाचा होता. त्यामध्ये आपल्याला पाऊस पण बघायला मिळाला, धुकं पण होतं. सगळ्यात भारी असा निसर्ग ह्या ट्रेक मध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि आपण गडावर 2 दिवस सगळ्या गोष्टी एक्सप्लोर केला. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.